आगामी विटा नगरपालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, त्यामुळे माझे चारित्र्य हनन करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. केवळ विटा पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ माझ्या बदनामीसाठीच हा कुटील डाव मांडलाय, अशा शब्दात श्रीनाथाष्टमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी रणजित पाटील यांच्यासह विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत विरोधकांवर तोफ डागली आहे. भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जागेबाबत सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील आणि नगरसेवक अमर शितोळे यांनी सहकाऱ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्यावर आज यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी स्वतः आणि यात्रा कमिटीवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. यावेळी यात्रा कमिटीचे सचिव अप्पा पाटील, शरद पाटील, किरण तारळेकर, सचिन शितोळे, विश्वनाथ कांबळे, सुभाष भिंगारदेवे, संजय सपकाळ, प्रकाश गायकवाड, रवींद्र कदम, एकनाथ गडदरे, पांडुरंग पवार, भगवान पाटील यांच्यासह यात्रा कमिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, श्रीनाथ बाबा हा आमचा श्रद्धेचा आणि अष्टमीची यात्रा हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, पण आगामी विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने माझे चारित्र्य हनन करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. नाथबाबाचा 1 रुपयाही आम्ही खाल्लेला नाही. कर्म धर्म योग संयोगाने आम्हाला तसली कसली गरज भासली नाही. माझ्या पोराबाळांचं सर्व काही चांगलं चाललंय. मात्र येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली लढली जाणार आहे, त्यामुळे चारित्र्य हनन करण्याचा विरोधकांचा हा कुटील डाव आहे. गावात काही सराईत तक्रारदार आहेत, त्यांनी काही कायदेपंडित त्यांना हे मटेरियल पुरवतात आणि तक्रारींवर तक्रारी सुरू आहेत. अर्थात अशांना मी कधी भीक घालत नाही, त्यामुळे गावात अशांतता पसरवण्याचं काम केलं जाते. जे काही चाललंय ते केवळ राजकारणासाठीच असं म्हणत माजी आमदार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.